सर्वांना नमस्कार. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आज मी या व्हिडिओमार्फत आपणासमोर आलेलो आहे. त्यास कारण असं आहे की अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास व त्या घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत मंजूर निधी जवळजवळ 10 लाखापर्यंतचा त्याचा अपहार झालेला आहे. त्या संदर्भात मी ज्या काही तक्रारी अर्ज केल्या, त्या तक्रारी अर्जांवर ज्या चौकशा करण्यात आल्या, जो अहवाल देण्यात आला, त्याच्यामध्ये स्पष्टपणे जे गुन्हेगार वर्ग आहे, अधिकारी, ग्रामपंचायत बॉडी व ठेकेदार, हे समोर असतानाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही ही आपल्या जिल्हा परिषद विभागाकडून करण्यात आलेली नाही. मी याआधीही आंदोलनाचा पत्र त्यांना दिला होता, पण माननीय CEO साहेबांनी मला विनवणी करून आणि मला पत्रव्यवहार करून माझा आंदोलन मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मी स्वतः या विषयाकडे लक्ष दिलेलं आहे, मी त्यांच्यावर 100% कारवाई करणार. त्या विषयाला आत्ता 1 महिना पूर्ण होतो आहे, तरी पण कार्यवाही झालेली नाही. तर इथे कुठेतरी असं दिसतं आहे की हा सगळा जो काही खेळ चाललेला आहे या अधिकारी वर्गांचा, तो एकंदरीत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, भ्रष्ट ग्रामपंचायत बॉडीला व भ्रष्ट ठेकेदाराला वाचवण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. या भारतामध्ये राहणारे आम्ही, संविधानिक मार्गाने चालणारे आम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सहन करणार नाहीत. म्हणून येत्या 3/8/2026 माझं आमरण उपोषण जिल्हा परिषद ठाणे वागले इस्टेट त्यांच्या कार्यालयासमोर सुरू होतो आहे. तर मला जास्तीत जास्त लोकांचा सपोर्ट हवा आहे. सगळ्यांनी मला पाठिंबा द्या. या चुकीच्या अधिकाऱ्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करा, कारण यांना शिक्षा झाल्या तर याच्यापुढे एकही चुकीच्या पद्धतीने काम केलं जाणार नाही व दलित वस्तीच्या पैशांना हात लावताना यांना 100 वेळा विचार करावा लागेल. म्हणून आपल्याला एकजुटीने आणि सत्याच्या मार्गाने या विषयावर काम करायचं आहे. तर मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. येत्या 3/8/26 जिल्हा परिषद ठाणे येथे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू. जय भीम.